अप्पा एक 2 मिनिटं, अप्पा 2 मिनिटं ऐका ना. सन्माननीय नामदार साहेब येण्याच्या आधी बाटल्यांचा तुमचा आवाज आत्ताच होऊ द्या. बाटल्या देऊन टाका पाण्याच्या, परत खसखुस खुसखुस नको. कार्यकर्त्यांना विनंती, बाटल्या आत्ताच द्या पाण्याच्या, देणार असाल तर. अप्पा बोला. माहिती वाळवा तालुक्यातील सर्वच नेते आणि शिवसेना जिल्हा समन्वयक मान्य गौरवभाऊ नायकोडी व वैभव काका नायकोडी, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक भगवान भाऊ यांनी मला सामान्य कुटुंबात उमेदवार दिले. खरं तर गौरवभाऊंना जिल्हा परिषदसाठी आम्ही उभा राहण्यासाठी आम्ही सर्वच कार्यकर्ते इच्छुक होतो, परंतु भाऊंनी मला जिल्हा परिषद सदस्य होण्यापेक्षा तुम्हीच आपा जिल्हा परिषद सदस्य व्हायचं आहे आणि तुम्ही माझ्या गाडीत बसलेलं जिल्हा परिषद सदस्य म्हणून मला आवडेल, इतकी मोठी भूमिका घेऊन त्यांनी माझ्यावरती विश्वास टाकला आणि उमेदवारी दिली. जे आज उमेदवारी जाहीर केली त्यावर तो विश्वास दाखवला तर कामातून सार्थ करीन. आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि आपण सर्वजण आलात. भाऊची आणि वाळवा जिल्हा परिषद गट व 4ही पंचायत समिती गट विजय होणार यातच काही शंका नाही. तसेच माझ्या जिल्हा परिषद गटातून इतक्या दुपारच्या वेळी सर्व महिला आणि पुरुष उपस्थित राहिले, त्यांनाही धन्यवाद देतो. तसेच जिल्हा परिषद सदस्य होण्याचं काम आणि काय कामं आहेत, बरीच आहेत, सांगता येतील, पण एक छोटंसं सांगतो. ग्रामपंचायतचा सगळे आपण इथं ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच उपसरपंच उपस्थितच आहात, तर ग्रामपंचायत चालवण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य आपला असणं गरजेचं असतं. त्यानंतर पंचायत समितीचे सदस्यही आपले असणं गरजेचं असतं. ते सर्वजण आपले असते तर आपल्याला कामकाज करणं सोपं जातं, याचाच तुम्हा सर्वांना अनुभव आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी दोन्ही आमचे मी आणि वाळवा जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषदचे उमेदवार आणि पंचायत समितीचे 4ही उमेदवार यांना धनुष्यबाणासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करावं आणि आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी, एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अप्पा. सभेच्या निमित्तानं आपल्या सांगली जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या माजी सभापती माननीय श्रीमती सुषमाताई नायकवडी, त्याचप्रमाणे आपल्या गौरवभाऊंच्या मातोश्री सौभाग्यवती सुमन